नीटचे पेपर फुटतायत, SIRचा मुद्द्यावरून गोंधळ सुरू आहे, पेट्रोल डिझेलचे दर परवडण्याच्या बाहेर गेलेले आहेत, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, ज्या आहेत त्यांची कसलीच शाश्वती नाहीये, असे कितीतरी प्रश्न सरकारची डोकेदुखी बनलेली आहे. पण या प्रश्नांवरती सरकारला जाब विचारायला विरोधकांना वेळच नाहीये. उलट त्यांचा बहुतांश वेळ जातोय तो एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यामध्ये. विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी हे काही मुद्दे उपस्थित करतात, मग मध्येच सोडून देतात. त्यांचा पक्षही आपल्या नेत्याच्या सोबत उभा राहत नाही. जर पक्ष सोबत नसेल तर इतर राजकीय सहकारी आणि सर्वसामान्य लोक हे तरी कसे उभे राहतील? शिवाय सहकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत हे वेगळंच. त्यामुळे विस्तारवादी भाजपचा मुकाबला विरोधक कसे करणार आहेत जर ते एकमेकांसोबत आपापसांमध्ये भांडत असतील तर? इंडिया आघाडीतल्या पक्षांची, विरोधकांची सध्याची अवस्था काय आहे? नरेंद्र मोदींनी नुकताच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडलेला आहे. या पार्श्वभूमीवरती भाजपचा आता काय प्लॅन आहे असं सगळं शोधून काढूयात या व्हिडिओमध्ये. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.